हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आज आहे रविवार आणि आय नो तुम्ही छान संडे एन्जॉय करत असाल, पण त्या व्यतिरिक्त आज गुरुपौर्णिमा आहे आणि आज रविवार जरी असला तरी आज तुम्ही नक्कीच हा छान जो वीकेंड आलेला आहे तो तुम्ही तुमच्या गुरूंना भेटण्यासाठी गेला असाल किंवा त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करत असाल. तर आज त्याच निमित्तानं आपण सुद्धा आचार्य 90 FM वरती खूप सुंदर मुलाखती घेऊन आलेलो आहोत. खूप छान छान गप्पा तुम्ही ऐकताय आणि गुरु शिष्यांच्या जोड्यांना तुम्ही ऐकत आहात. सकाळच्या प्रहरामध्ये तुम्ही शाळेचे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक मुख्याध्यापक यांना ऐकलं, पण आताच्या या प्रहरामध्ये दुपारच्या सत्रामध्ये आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत कथ्थक विशारद, ज्यांच्या म्हणजे पाहता क्षणी आपल्याला ती एक अनुभूती येते की हा शी इज अ कथ्थक डान्सर. सो जे कोणी व्हिडिओ पाहतायत युट्यूबला त्यांना ते नक्कीच कळेल. तर ज्या कथ्थक विशारद आहेत, गेली अनेक वर्ष कथ्थक स्वतः शिकलेल्या आहेत, अनेक विद्यार्थी घडवत आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन अनेक मोठमोठ्या ठिकाणी कथ्थकला त्या रिप्रेझेंट करत आहेत. अशा शिल्पा नलावडे कुलकर्णी मॅडम आज आपल्यासोबत इथे जोडल्या गेलेल्या आहेत आणि गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे गुरुच्या भूमिकेमध्ये शिल्पा मॅडम आहेत आणि आज त्यांची शिष्य अर्थात डॉक्टर उदिती राव, ज्या गेली 6 वर्ष झालं त्यांच्याकडे कथ्थक शिकत आहेत, त्या सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ही अशी गुरु शिष्याची जोडी आज आपल्यासोबत आहे आणि या जोडीच्या निमित्तानं आपण गुरुपौर्णिमेला एक खूप छान आदरांजली एक म्हणून आपण असा हा कार्यक्रम करतोय. तर तुमच्या दोघींचंही खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. आणि गुरु म्हटलं की एक थोडंसं दडपण असतं की माझ्या गुरूंसमोर मला बोलायचंय, तसं दडपण काहीसं आलंय तुम्हाला? हो, हे खूप मोठी गोष्ट आहे की आज मी माझ्या गुरूंसोबत इथे आली आहे. तर त्या ऑपॉर्च्युनिटीसाठी खरंच थँक्यू. दडपण वगैरे काय नाहीये माझं. नाही, या दोघींमध्ये कन्फ्युजन हे की कळतच नाहीये नक्की, म्हणजे एज मे बी ते सेम किंवा असं असल्यामुळे ते पटकन कळत नाही, समजत नाही. येस. सो येस, मी सुरुवात शिल्पा मॅम कडून करेन. मॅम, गुरुपौर्णिमा आहे, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आजवर कथ्थकमुळे अनेक शिष्य तुम्हाला भेटले असतील, अनेक शिष्यांना तुम्ही घडवलं असेल. कुठेतरी आपण एखादं काम करत असतो आणि ते काम आपण करत असताना आपण इतरांना ते शिकवतो, म्हणजे अर्थात ते आपण डिस्ट्रीब्यूट करतो इतर लोकांना. ती फिलिंग फार वेगळी असते आणि एक गुरु म्हणून वावरत असताना आज जेव्हा गुरुपौर्णिमा आहे आणि जेव्हा आपले विद्यार्थी, आपले स्टुडंट्स एका वेगळ्या लेवलवरती गेलेले पाहताना काय वाटतं? टू बिगिन विथ, मी आता गुरुपौर्णिमा आहे म्हणून आय स्टार्ट माझ्या गुरु पद्मिनी जोशी मॅम, त्यांना मी वंदना करून आणि नमस्कार करून त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन मी कार्यक्रम सुरुवात करेन. मी आज त्यांना नंतर संध्याकाळी भेटणार आहे. आधी माझ्या स्टुडंट्स बरोबर मी गुरुपौर्णिमा सेलिब्रेट करून नंतर आम्ही माझ्या गुरु बहिणी आम्ही सगळ्या एकत्र भेटणार आहोत माझ्या ताईंकडे. आम्ही त्यांना विश करायला. गुरु ही खूपच असं मला असं वाटतं खूपच रेस्पॉन्सिबिलिटी आहे. बरोबर. म्हणून जेव्हा मी विशारद झाले 7 वर्षापूर्वी. ओके. आणि विशारद झाल्या मला अपॉर्च्युनिटी आलेली ऍक्च्युली फाईन आर्ट्स तर्फे. फाईन आर्ट्स जे चेंबूरमध्ये, इनफॅक्ट इंडियामधलं सगळ्यात मोठं परफॉर्मिंग आर्ट्सचं स्कूल आहे. तिथून अपॉर्च्युनिटी आली की या आमच्याकडे कथ्थक फॅकल्टी, माझ्या गुरु आहेत तिकडे ऑलरेडी फॅकल्टी. सो इट वॉज अ ह्यूज कॉम्प्लिमेंट की माझ्या गुरूंनी त्यांना माझं नाव रेकमेंड केलं होतं. आणि त्यांनी जेव्हा मी ऍक्च्युली माझी स्टोरीज सुरू केली आहे, आवडेल तुमचा प्रवास जाणून घ्यायला. तर अबाउट हे गुरु ऍज सचचा प्रवास. आणि मग त्यांनी जेव्हा अप्रोच केलं मला वाटलं ही खूपच मोठी रेस्पॉन्सिबिलिटी आहे. मला नाही वाटत मला झेपेल, मला नाही वाटत मी तयार आहे, केपेबल आहे. तर आणि एवढा कमिटमेंट मला असं वाटतं की विशारद पर्यंत त्या एका स्टुडंटला आपण फर्स्ट डे पासून ते विशारद पर्यंत हात धरून तयार करणं. मग ते किती 7 ते 15 वर्ष पण लागू शकतात. ते तेवढी कमिटमेंट, कारण मी मी आधी सांगितल्यासारखं मी कोरिओग्राफी असं माझे खूप काही वेगळे होईल जमेल की नाही, तर म्हणून मी आधी नाही बोलली. 2 वर्ष
दरवर्षी ते बोलायचे या जॉईन करा. कारण चेंबूरमध्ये खूप काही माझं आहे तर ते बोलायचे चेंबूरमध्ये आहे. तर लोक तिकडे विचारतात की शिल्पा शिकवणार आहे का. मग नंतर एकदा बोल की चला आपण घेऊया एकदा चान्स घेऊया. आणि मोस्ट ऑफ फाईन आर्ट्स आहे कारण इट्स अन इन्स्टिट्यूट. त्या इन्स्टिट्यूटमध्ये कसं इन केस काही दे कॅन ऑलवेज रिप्लेस मी, म्हणजे दुसरे कोण येऊ शकेल. तर म्हणून तेवढा मला आय थॉट की चला मग इथे आपण घेऊ शकतो चान्स. आणि मग एकदा सुरू केलं. तो हिचा फर्स्ट बॅच होता माझा. अरे बापरे. तिकडचा. आणि एवढं प्रेम मिळालं मला. आणि ती ठीक आहे मी कोरिओग्राफी करते, मला माहिती ते कसं तुम्हाला किती सॅटिस्फॅक्शन आहे तू शिकवायचा आहे. पण हा जो रेग्युलर बेसिसवर आणि इट्स द डेजा वू मोमेंट ना. कारण मी आणि माझ्या गुरु बहिणी जशा शिकल्या ऑलमोस्ट तेच सगळं, म्हणजे आय ट्राय टू, म्हणजे जेवढं होईल माझ्याकडून ती सगळी परंपरा पुढे घेऊन जायची. जेव्हा सुरू केला आणि मग हळूहळू आय लाईक ओ माय गॉड दिस इज सो गुड. एवढा मस्त आणि मोर आपण पण खूप इम्प्रूव्ह करतो. आणि आय थिंक मोर टीचिंग मध्ये आय एम लर्निंग मोर. येस एक्झॅक्टली. म्हणजे आपण शिकवता बऱ्याच गोष्टी आपण स्वतः शिकत असतो त्यामध्ये. अगदी. सो फॉर मी एवढा फुलफिलिंग. आणि मला तुम्ही त्यांना सांगितलेलं फर्स्ट डेलाच की मला माझा हे की माझ्यापेक्षा तुम्ही चांगला नाचायला पाहिजे. यु नो दॅट इज माय एम. तो अँड आय सी फॉर सम ऑफ देम दे आर सो गुड अँड आय सी अ व्हेरी ब्राईट फ्युचर. इव्हन शी इज अ व्हेरी गुड डान्सर. तर की आय एम शुअर आणि ते जातील कुठेतरी. आय कॅन सी दॅट. सो दॅट सॅटिस्फॅक्शन. म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे त्याच पोटेन्शियलने तुम्ही इतक्या स्ट्रॉंगली सगळ्या मुली तयार करतात किंवा सगळे तुमचे जे काही शिष्य आहेत तुमचे त्यांना तुम्ही तयार करत असता. आणि म्हणजे तुम्ही आता ज्याविषयी बोलताय ना तुमच्या बोलण्यातूनही ते जाणवतंय की तुम्ही किती डेडिकेटेडली या सगळ्यांना शिकवताय किंवा ते पुढे गेले पाहिजेत ही भावना तुमच्या मनामध्ये. म्हणजे मला असं वाटतं की म्हणून आपण गुरूंना आदरस्थानी मानतो ना, तोच की रिवॉर्ड असतो ऍक्च्युली. आणि प्रत्येक गुरु तोच असतो ज्याला वाटत असतं माझ्या शिष्याने माझ्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं करून दाखवलं पाहिजे. आणि तुम्ही हीच एक मला असं वाटतंय हाच एक मेन हेतू पुढे ठेवलाय, डोळ्यासमोर ठेवलात. आणि त्याने तुम्ही आज असे छान छान शिष्य तयार केलेत. ऍक्च्युली त्यांची तब्येत बरी नाहीये आपण पाहतोय. जर युट्यूबला कोणी व्हिडिओ पाहत असेल तर ते बघू शकतात की त्या अशा म्हणजे आता सध्या ही कंडिशन त्यांना हाताला फ्रॅक्चर आहे. बट तरी सुद्धा नाचतानाच पडली आणि तिला ती नेहमी नाचतानाच जे काय होतं आम्ही कारण नाचतच असतो. किती छान. म्हणजे एकंदरीत या दोघींकडे पाहिलं ना की असं वाटतं की हा असा कडक शिस्तीचा गुरु शिष्याचा बॉन्ड नाहीये. जेव्हा पाहिजे त्यावेळी फटके बरोबर मिळतात. पण एरवी म्हणजे आदरयुक्त भीती असायला हवी आपल्या गुरूंची. ती आदरयुक्त भीती आहेच पण त्या पलीकडे जाऊन एक मैत्रीचं गोड नातं. सो ते सगळं आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही उदिती मॅम तुम्ही शिल्पा मॅमकडे गेली 6 वर्ष कथक शिकताय. कशा प्रकारचा अनुभव आहे, कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या किंवा काय? ऑनेस्टली ह्याला ना वर्ड्स मध्ये डिस्क्राईब नाही करू शकत. कारण आज मी इथे पोचली पण आहे ना ते फक्त आणि फक्त माझ्या गुरुमुळे, फक्त त्यांच्यामुळे. ही खरी गोष्ट आहे. कारण ॲज अ डॉक्टर वेन यू वर्किंग आणि भरपूर स्ट्रेसेस असतात आणि कामं असतात. त्यामध्ये हे माझं खूप इच्छा होती, खूप इच्छा होती की मला खरंच हे करायचं आहे. आणि खूपदा मी ऑलमोस्ट गिव्हअप पण केलंय. पण हे फक्त मॅममुळे आहे जे आज मी इथे आहे. हे फॅक्ट आहे खरंच. मी रडली पण मॅमकडे, मॅम मला नाही झेपत आहे, नाही जमत आहे, मी कसं करू, मी नाही करू शकत. ती बोलली नाही तू कर, होईल, तुला जमेल. म्हणजे एक गुरु म्हणून जो विश्वास त्यांनी दाखवलाय किंवा जो सपोर्ट केलाय तुम्हाला, मोरल सपोर्ट असू दे किंवा एकंदरीत सगळ्याच बाबतीने जे काही सहकार्य केलंय ते कमाली. तेच नाही माझं लास्ट टाइम ह्याच्या आधी पण झालेलं की माझं पायाचा काहीतरी इश्यू होता आणि तेव्हा आय वॉज लाईक मी नाही परफॉर्म करू शकणार. पण मॅम बोलली की तू टेन्शन नको घेऊ, तू फक्त शांत ट्राय कर आणि तुझं बस ट्राय करून घे. त्या वर्षी मला डिस्टिंक्शन भेटलंय. आई गो, क्या बात आहे. किती मोठी गोष्ट आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मॅमच्या एनकरेजमेंट, लव्ह, केअर ते खरंच एक मनापासून आहे की माझे स्टुडंट्स खूप चांगले करावं. त्यांचं पोटेन्शियल आहे ना जितकं त्याला पण एक्सीड करावं.
क्या बात आहे. हे त्यांचं ऍटिट्यूड आहे. आम्हाला जितकं एक्सपोजर भेटू शकतं तितकं आम्हाला एक्सपोजर देतात. आम्ही जितकं इमॅजिन पण केलं नसतं कोणी ऍज अ टीचर. आजकाल खूप टेक्निकल झालंय, पण मॅम खूप प्रेमाने आम्हाला शिकवतात. किती गोड. म्हणजे खूप त्या मोठी गोष्ट आहे. बोलताना थांबत नाहीये. खूप मी कितींदा आमचे डिस्कशन झालेत की आम्ही काय लक आहे आमचं की त्याच वर्षी आम्ही पण जॉईन केलं आणि मॅम जॉईन केलं. आम्हाला खरंच आम्हाला शिल्पांसारख्या गुरु भेटल्या, ती खूप पुण्याची गोष्ट आहे. खूप म्हणजे आता अजून जर एखाद मिनिट त्या बोलल्या तर त्या रडायला सुरुवात करते. सो नाही, बट ऍज अ स्टुडंट किंवा एक शिष्य म्हणून या गोष्टी मी खूप छान रिलेट करते. कारण आपण जर एखाद्या टप्प्यावरती जाऊन पोहोचतो ना, आणि त्यामध्ये अर्थात आपल्यामधले जे गुण ओळखणारे कोणी असतं तर ते गुरु असतात. आणि शिल्पा मॅम आणि तुमचा जो काही बॉन्ड आहे किंवा तुमचं एक जे गुरु शिष्याचं नातं आहे ते एक तुमच्या बोलण्यातून, मॅमच्या बोलण्यातून फार खूप छान पद्धतीने पुढे येते आणि ते जाणवते की हा असं आहे हे. बट आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग्स की काय असतं म्हणजे बीइंग अ टीचर. तुम्ही फक्त आपण काय शिकतोय, फक्त कथक म्हणून तुम्ही जर शिक्षक असाल, ते शिकवत असाल तर फक्त कथक न शिकवता आयुष्यामध्ये जे काही चढ उतार येतात त्यांना कसं सामोरं जायचं याही गोष्टी तुम्ही तुमच्या शिष्यांना शिकवलेल्या आहेत. तर ऍक्च्युली गुरु शिष्य परंपरा आपण म्हणजे ही कॉन्सेप्ट कुठून येते की खूप आधीच्या काळी है ना एकत्र राहायचे है ना. तर त्यावेळी फक्त ज्ञान नाही घ्यायचे ना गुरूंकडून, कारण ते 24 तास त्यांच्याबरोबर राहायचे. तर सगळंच संस्कार असतील, इमोशन्स असतील, तर त्यांचं नातं ते तसंच असायचं. बरोबर की इट इज मोर दॅन जस्ट नॉलेज गेन करणं. तर ते आय फील आपण जेव्हा गुरु बनतो ना आपल्याला कळतं की ती रिस्पॉन्सिबिलिटी का असते. फक्त ती नॉलेजचं नाहीये की तो ऍज अ ह्युमन बिईंग सुद्धा मला घडवायचा आहे ना. आणि एक आर्टिस्ट म्हणून तुम्ही उभाराल फक्त नॉलेजने नाही होत ना. बरोबर. यू हॅव टू बी अ कम्प्लीट पर्सन. एक्झॅक्टली. आणि आर्टिस्ट म्हणजे इट्स इमोशन्स आले, सगळंच आलं. यू हॅव टू बी तेवढं तुम्हाला माहिती की तुम्ही किती फोकस असलं पाहिजे. एक्झॅक्टली है ना. लाईक परफॉर्म करायचंय पण मी भारून नाही गेला पाहिजे. आय एम व्हेरी हॅपी अबाउट दिस की मला खूप इमोशनल आहे अबाउट दिस परफॉर्मन्स, पण मी इमोशनलच्या भरात मी माझं कोरिओग्राफी खराब होत नाही. बरोबर. तर मग हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे ऑल्सो की आय फील डिसिप्लिन लाईफमध्ये. कारण ह्या खूप गोष्टी आहेत, नॉट जस्ट डान्सिंग, खूप गोष्टी आहेत ज्या सगळ्या इंटरकनेक्टेड आहेत. येस है ना. डान्स रिलेटेड अँड लाईफ रिलेटेड. आणि आय थिंक हे सगळंच तुम्ही तुमच्या गुरु कडून घेता. बरोबर. म्हणून इट इज बरोबर. म्हणजे मला असं वाटतं शिल्पा मॅम तुम्ही आज तुमच्या गुरूंकडून या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहात किंवा तुम्ही या प्रत्येक गोष्टीचा अनुभव तुमच्या गुरूंकडून घेतलेला आहे. त्यामुळे आज तुम्ही उदिती मॅम सारख्या अनेक शिष्यांसोबत सुद्धा तुमचं नातं जे आहे ते तशा पद्धतीने तयार करत आहात किंवा एक तशा पद्धतीचा बॉन्ड तुमचा जो तयार झालेला आहे किंवा त्या पद्धतीची शिकवण तुम्ही देत आहात, आपण असं म्हणूयात. बरं, आता थोडासा आपण खूप जास्त इमोशनल झालोय, आय कॅन अंडरस्टँड. सो बट आता मला विचारायचंय की शिल्पा मॅम आता इथे आहेत आणि त्या खूप छान आणि खूप मस्त समजावून सांगतात. सो त्यावरूनच मला एक अंदाज येतोय की त्या किती छान पद्धतीने शिकवत असतील. बट शिल्पा मॅम अशी कधी भीती वाटते का तुम्हाला? ओ ऑफकोर्स. बापरे काय म्हणताय. माझं थोडं लहानपणापासून प्रॉब्लेम आहे, मी नेहमी उशिरा पोहोचते. अरे बापरे, लहानपणापासून? हो, प्रत्येक पिक्चरला पण आम्ही आता पण अनुभवलं. एक्झॅक्ट लाईव्हली अनुभवलं आम्ही आत्ताच कार्यक्रमासाठी. स्टुडिओमध्ये सुद्धा गुरु पहिले आलेत, शिष्य नंतर आलेत. आमच्या क्लासमध्ये पण असं. नाहीतर मला खूप खूप फटक्या पडलाय त्याच्यासाठी वर्बली, पण बापरे काय पडलंय. आणि मग खरंच मग ते भीती वाटते की नाही आज मी खूप आत जिरले, पोचायचे. मला नाही वाटलं मॅम माझ्या आधी पोचली. बट म्हणजे ओके, म्हणजे जो काही उशीर होणार होता तो कमी झाला. म्हणजे भरपूर लवकर. मी तिला ऍक्च्युली म्हणून 2 सांगणार होते की 2 वाजता बोलवले आपल्याला, म्हणजे ती 3 वाजेपर्यंत आली.
ओके, बरं, हे झालं वेळेचं. बट आता तर आपण इतके फ्रँकली बोलतोय, बट शिल्पा मॅम ऍज अ गुरु, या गुरुच्या भूमिकेत जेव्हा असतात, जेव्हा त्या तुम्हाला कथ्थक किंवा इतर अनेक गोष्टी शिकवत असतात, तेव्हाच्या शिल्पा मॅम कशा असतात? सगळं म्हणजे ती आमच्यासोबत आमच्यासारखी होते, कधी कधी स्ट्रिक्ट होते. ती भरपूर रूपं घेते ऍज पर स्टुडंट्स. आणि म्हणजे ना आमच्या बेसिकली त्यांचं आहे की ह्यांना म्हणजे जेव्हा स्ट्रिक्ट व्हायचे तेव्हा स्ट्रिक्ट होते, जेव्हा प्रेमाने राहायचे प्रेमाने राहते, जेव्हा फनी करायचे एवढं फनी पण असते, असे क्यूट जोक्स मारते, स्वतः पण लहानपणासारखं वागते. इट इज सो अडोरेबल. इट्स अन ऍडव्हेंचर एव्हरी टाइम. खूप मजा येते. क्लास खूप मजा येते. मॅम खूप छान शिकवतात. बट आता या एकंदरीत 6 वर्षामध्ये अशी कोणती घटना आहे का किंवा असा कोणता प्रसंग आहे का जो तुम्ही शिल्पा मॅम सोबतची एखादी आठवण जी तुम्ही कधीच विसरू नाही शकणार? सगळंच. असं मी एक बोलूच नाही शकत, कारण मी खरं सांगते आजपर्यंत माय एंटायर म्हणजे पूर्ण जर्नीज जे आहे ना, आज मी प्रत्येक वेळेला मी आठवते इट इज शिल्पा मॅम मुळे मी आज कथ्थक एवढं छानपैकी एवढं सुंदरपैकी शिकले. कारण ना खूप मोठी गोष्ट आहे की त्यांनी ह्या आर्ट फॉर्मला एक इथिरियल आणि डिवाइन प्रकार प्रेझेंट केलेला. बरोबर. खूप म्हणजे आम्हाला ती ना शी आस्क्स टू गो विदिन टू रिअली इमोट युअर डीपेस्ट इमोशन्स, टू ब्रिंग आउट युअर व्हेरी बेस्ट. आणि मी ऍक्च्युली खूप लहानपणापासून डान्स करते, पण टच मी आजपर्यंत मी खूप लकी आहे की माझ्या गुरु हे खरं गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी ज्या शब्दांमध्ये सांगितलंय, म्हणजे की मी फक्त विचारलं की कशा पद्धतीने त्या असतात, पण त्यांनी बोलता बोलता एक सांगितलं की त्या वेगवेगळी रूपं पाहत आहेत मॅमची. म्हणजे जसं नृत्य करताना परफॉर्म करताना जसं नवरस असतात, तसे त्यांना मॅमचे पण नवरस असे वेगवेगळे रूप दिसतात. सो समटाइम्स त्या कधी थोड्याशा रागात आहेत, कधी त्या खूप हॅपी आहेत, कधी त्या आपल्या स्टुडंट सोबत स्टुडंट सारखंच राहतात. सो एखाद्या गुरुकडे हे स्किल कायमच असावेत. म्हणजे शक्ती आणि पेशन्स तर विचारूच नका, त्यांच्यात खूप आहे आणि ते आम्ही शिकतोय त्यांच्याकडनं. खूप मोठी गोष्ट आहे. काही मुलं सतवतात पण ना, सहन करून सगळ्या प्रकारचे असतात. बरोबर. पण मॅम मी तुम्हाला विचारेन की आज कथ्थक म्हणजे वेगवेगळ्या एजचे स्टुडंट्स तुमच्याकडे असतील, जसं आत्ताच म्हणाले की वेगवेगळ्या टाईपची मुलं आहेत, आई आणि मुलगी असं क्या बात आहे. सो असं प्रत्येक एजनुसार त्यांना शिकवण्याचा एक टास्क असतो एक गुरूंना. म्हणजे तुम्हाला तुमच्या वयापेक्षा मोठ्या असणाऱ्या व्यक्तींनाही शिकवायचंय किंवा खूप जास्त लहान असणाऱ्या व्यक्तींनाही शिकवायचंय, तर हे सगळे कसं मॅनेज करता? मी हे पण बोले, मी जेव्हा मी क्लास सुरू केला, फर्स्ट डे ऑफ क्लास मी जेव्हा एंटर केला ना, मला एक कोणतरी फेमिलियर फेस दिसलेलं क्लासमध्ये आणि कुठेतरी बघितलंय मी त्यांना. नंतर त्या माझ्या प्रोफेसर होत्या कॉलेजच्या. अरे बापरे. तर आय वॉज लाईक काय माझ्या, आणि त्या पण स्वतः तो वी हॅव अ पिक्चर ऑल्सो की ते की कसं लाईफ इज अ सर्कल. बरोबर. त्या माझ्या प्रोफेसर होत्या ना, नाव आय वॉज टीचिंग हर ऍज अ गुरु. सो मी सगळ्यांना सांगते, मला खूप एज वयस्कर येतात आणि जमेल का मला, जमेल का. तर मला असं वाटतं कोणत्याही गोष्टीसाठी, मी फक्त डान्स फॉर्म पण नाही बोलेल, कोणती गोष्ट शिकायला ना वय नसतंच. बरोबर. फक्त आवड पाहिजे, ती आवड पाहिजे आणि नंतर मग ती तुम्ही सिन्सिअरिटी दाखवायला पाहिजे. बरोबर. ते करायला फक्त तेवढंच मला एक्सपेक्ट असतं तुमच्याकडून. आता डिफरंट कसं हे करायला लागतं. मी काय करते युजली, माझा एकच क्लास असतो जिथे सगळ्या एजची मुलं असतात मुद्दामून. कारण ते ना ऍक्च्युली ते कॉम्प्लिमेंट करतात इन अ वे. फॉर एक्झाम्पल जर ना नुसते लहान मुलांचे असतील तर ते म्हणजे त्यांना ना देर इज नथिंग टू लुक अप टू. बरोबर. आणि ते मध्ये त्यांचं ते बाळबोधपणा असा चालू असतो. बरोबर. जेव्हा ते सिनियर स्टुडंट्स बरोबर असेल तर त्यांची ते सिनियर स्टुडंट्सची डिसिप्लिन बघून मग ते स्वतः डिसिप्लिन होतात आणि दे अप देअर गेम. म्हणजे ते पण की त्यांच्या लेवलनुसार तसं आपल्याला मॅच करायचं. तसं सेम फॉर सिनियर्स ऑल्सो. सिनियर पण अदरवाईज मी जर का त्यांना एकदम सिम्पल स्टेप्स दिले असते तर त्यांनी फक्त सिम्पल स्टेप्स केले असते. त्यांनी मग तो पुश नसता केला स्वतःला की नाही
ते बघतात की हे गोष्ट मी पण ट्राय करायला पाहिजे, मला पण बरोबर. तर युजली मी सगळ्यांना सेमच शिकवते. पण काही काहींना मेडिकल इश्यूज असतील, फिजिकल इश्यूज असतील, तर म्हणून मग त्यावेळी मी स्पेशली चक्रीज जे स्पिन्स असतात, फास्ट स्पिन असतात किंवा खूप फास्ट कोरिओग्राफी असेल, मग तिकडे मी त्यांना ऑल्टरनेट स्टेप देते. पण मी इन्सिस्ट करते की यू शुड ट्राय अँड डू व्हॉट इज टॉट. एक्झॅक्टली. तर इनफॅक्ट सगळेजणच कोणी ऑल्टरनेट मेथड अजून तरी कोणी घेतला नाहीये इन स्पाइट ऑफ देअर एज. सो दॅट इज कमेंडेबल. येस, एक्झॅक्टली. म्हणजे यावरूनच तुम्ही ज्या पद्धतीने आता सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने सगळ्यांना शिकवताय किंवा कशा पद्धतीने सगळ्यांना ट्रेन करताय, कशा पद्धतीने सगळ्यांना ट्रीट करताय सगळ्या तुमच्या स्टुडंट्सना, आणि हे खूप छान आहे. म्हणजे की सगळे स्टुडंट्स हे इक्वल आहेत आणि त्यांना इक्वलच दर्जा, सेम दर्जा, समान दर्जा दिला पाहिजे आणि तो तुम्ही देण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे एज गॅप नावाचा जो काही प्रकार आहे तो तिकडे दिसतच नाही, कारण ते आर्ट आहे. आर्टमध्ये एज आणि असं म्हणतात की वयोची मर्यादा नाही. अपार्ट फ्रॉम कथक किती हे त्या म्हणजे तुमची गुरु बहीण ही 10 वर्षाची पण असेल किंवा 60 वर्षाची, आणि ते तुम्हाला एवढी वर्ष तुम्हाला एकत्र काढायचे, तर ते बॉन्डिंग होतं आणि यू अंडरस्टँड द डिफरंट एजचे पण थिंकिंग आणि कसं हाऊ इट कॉम्प्लिमेंट्स एज अदर. तर म्हणून किती शिकायला मिळतं आपल्याला, खूप जास्त. येस. बट आता मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही 6 वर्ष झालं कथ्थक शिकताय, पण असं जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला असं वाटलं की मला नाही जमणार किंवा तुम्ही हॉबीज म्हणून हे सुरू केलं, पण फार अवघड असतं. बऱ्याच वेळेला काय असतं की आपण हॉबीज म्हणजे असं काही लोकांना जस्ट टाइमपास म्हणून पण घेतात की माझी हॉबीज आहे आणि मला वेळ मिळेल तसं करते. पण जेव्हा मी तुमच्याकडे पाहतीये उदिती मॅम, तर मला कुठेतरी तो सिरियसनेस त्याच्याबद्दलचा दिसून येतोय की माझी जरी हॉबी असली तरी मी त्यामध्ये 100% देण्याचा प्रयत्न करते किंवा मी ते हॉबीज आहे बट मी ते छानपणे सिरियसली करतेय. तर ही गोष्ट कशी काय निर्माण झाली, म्हणजे हॉबीज म्हणून सुरू केलेली गोष्ट इतक्या सिरियसली कशी काय पुढे आली? ऍक्च्युली आमच्या गुरुनेच असं आम्हाला दिशा दाखवत गेल्या ते की अच्छा असं एक्झाम्स असतात, गांधर्व कंपल्सरी नाहीये, कधी त्यांनी कंपल्शन नाही ठेवलं, पण आम्हाला सांगितलं की बघा असं आहे, तुम्ही बघा, ट्राय करा, अटलिस्ट अटेम्प्ट तरी करायला पाहिजे. मग त्याच्यात आम्ही एक एक्झाम दिला, मग दुसरे एक्झाम, मग असं वाटलं नाही खरंच हे इंटरेस्टिंग आहे आणि आपण हे प्रॉपर डिग्री आहे आणि इट्स ह्याच्यात ऍक्च्युअल मध्ये डीप मध्ये गेलं कथक किती सुंदर आहे, खूप खूप सुंदर आहे. आणि जी आवड होती मॅमच्या दिशेने आणि विजनने, आपल्याला असं वाटलं की नाही देयर इज सो मच मोर टू डू. तर त्यामध्ये आपल्याला खरंच ते आपणच यायला लागलं, आपसुकच या सगळ्या गोष्टी येत गेल्या तुम्हाला. हा, त्याच्या आधी असं एवढं नाही वाटलं, पण मॅम सोबत राहून मग ते वाटलं की नाही अजून असं करावं, अच्छा अशी स्टेज परफॉर्मन्स असतात, मग आपण पण कधी स्टेजवरती जावं, त्याची इच्छा डेव्हलप होत गेली. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण बऱ्याच वेळेला फक्त हॉबीज या हॉबीज न राहता त्या तुमच्यासाठी एक द पार्ट ऑफ द लाईफ झालेल्या आहेत. म्हणजे मी तुमच्याकडे येईन मॅम, विशेष करून की बऱ्याच वेळेला काही लोक असे असतात ना की माझी हॉबी आणि म्हणून मी शिकायला आले, बट जसं आता उदिती मॅमने सांगितलं की त्यांनी हॉबीज म्हणूनही हे कथ्थक जॉईन केलं होतं, बट द सिरियसनेस ऑफ पर्टिक्युलर थिंग्स हा त्यांच्यातला वाढत गेला. स्टेज परफॉर्मन्स करणं किती जास्त इम्पॉर्टंट आहे किंवा त्याचं किती महत्व आहे हे त्यांना कळत गेलं. तर असे जेव्हा तुमच्याकडे लोक येतात, असे शिष्य जेव्हा तुम्हाला भेटतात की हा माझी हॉबी आणि मला तेवढं शिकायचं, तर मग तुम्ही अशा शिष्यांना काय मार्गदर्शन करता? आय थिंक नॉट जस्ट डान्सिंग, कोणताही युथ, एक्झाम्पल युथ घे, तर कोण बीट स्पोर्ट असेल किंवा आर्ट फॉर्म असेल, आपल्या इकडे कसं एज्युकेशन इज प्रायमरी आणि नंतर स्पोर्ट्स किंवा आर्ट फॉर्म हा सेकंडरी असतो. आपण त्यांना ऍज अ प्रोफेशन म्हणून एवढं नाही बघत, इंडिया एज सच ऍटलिस्ट. पण जेव्हा ना तुम्हाला एक चांगला रोल मॉडेल दिसला ना, मग त्यावेळी आपल्याला वाटतं, इव्हन फॉर दॅट पेरेंट्सना पण कॉन्फिडन्स येतो एक रोल मॉडेल. लाईक फॉर एक्झाम्पल सानिया मिर्झा जेव्हा खेळायला लागली टेनिस आणि शी स्टार्टेड डुईंग सो गुड, मग त्यांनी त्यांच्या मुलांना पण टेनिस ॲज अ प्रोफेशन म्हणून बरोबर करायला लागली. तसं आय थिंक इन डान्स फॉर्म मध्ये मग जेव्हा त्यांना एक्झाम्पल्स दिसतात की आय थिंक ही किंवा अजून दुसरे पण दे कम टू मी की कसं मला करायचंय प्रोफेशन, आता मी वेन दे सी
की ह्याच्यामध्ये पण खूप ऑप्शन्स आहेत. आणि बरोबर. आय फील जेव्हा तुम्हाला कोणती आर्ट फॉर्म ना तुम्ही प्रेमात पडता ना त्याच्या, त्यामुळे ते ना असं सेकंडरी प्रेम नाही होत मग ते. ऑफकोर्स. मग देन दॅट Priority इज always change. मग देन अँड देन. आणि एक तर मग जेव्हा आय फील कोणती गोष्ट तुम्ही सिन्सिअरली केला ना तर तो यू विल बेटर ओनली, यू विल डू गुड ओनली. अँड वेन तुम्ही बघता की तुम्ही स्वतः इफ यू आर डुईंग, आता तिला जेव्हा डिस्टिंक्शन मिळालं त्यावेळी मग तिचा कॉन्फिडन्स अजून स्वतःमध्ये पण आला आणि ह्या फॉर्म मध्ये की मी ह्याच्यामध्ये करू शकेन काहीतरी. मग त्यावेळी मग तुम्ही हे जास्त सिरियसली पण घेता. आणि एज पण, म्हणून आय थिंक क्लासिकल फॉर्म हा एवढा लेयर्ड आहे फॉर्म की तेवढी मॅच्युरिटी पण लागते टू अंडरस्टँड इट. एक तर टू अंडरस्टँड आणि मग देन दॅट्स वाय देन यू स्टार्ट लव्हिंग. तर म्हणून आय थिंक क्लासिकल फॉर्मला ना जरा वेळ लागतो लहान मुलांना स्पेशली, एक तर आधी समजायला. इट्स लाईक आता तुम्ही क्लासिकल फॉर्म इनफॅक्ट असं ऍज अ लेमॅन पण तुम्ही बघायला जाल, मी हे सगळ्यांना सांगते, हे इव्हन फॉर दॅट मॅटर कोणता सिंगिंग कार्यक्रम, क्लासिकल सिंगिंग प्रोग्राम किंवा हे, इफ तुम्ही एज्युकेटेड नाही आहात त्या फील्डमध्ये तर तुम्ही फक्त मला की अरे छान गाते म्हणजे ते किती मस्त असं काहीतरी केलं किंवा असं, पण जेव्हा तुम्हाला कळतं ना टेक्निकल त्यावेळी तुम्ही बघता की अरे काय केलंय, कमाल आहे, म्हणजे कुठून फिरून समेवर आले. आणि मग त्यावेळी यू स्टार्ट अप्रिशिएटिंग दॅट फॉर्म. आणि मग दॅट टाइम तुम्ही जो घुसता त्याच्यामध्ये मग तेव्हा की डूड दिस इज लाईक दिस इज समथिंग एल्स. एक्झॅक्टली, दॅट इज वेन इट स्टार्ट्स. एक्झॅक्टली. म्हणजे फार खरं बोललात तुम्ही आणि तुमच्या या बोलण्यातून मला तुमच्या कलेवर किती प्रेम आहे हे दिसून येत आहे. कारण आपण म्हणतात ना की कलेच्या प्रेमात पडावं लागतं आणि ती कला कोणतीही असो. म्हणजे आज तुम्ही जर कथक विशारद आहात तर ते झालं, किंवा मी आज इथे ऍज अ आर्चे म्हणून बसली आहे, किंवा आज अनेक म्हणजे ह्यांचं प्रोफेशन जरी डॉक्टरकीचं असलं तरी त्याच्या सुद्धा कामाच्या प्रेमात पडता यायला हवं. आणि जेव्हा आपण आपल्या कलेच्या कामाच्या प्रेमात पडतो त्यातून जे काही आपण प्रेझेंट करतो ते फार कमालीचं असतं. शिल्पा मॅम, तुम्ही गेली अनेक वर्ष खूप मोठमोठ्या ठिकाणी कथकला रिप्रेझेंट केलेलं आहे आणि आज तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही त्या मार्गावरती घेऊन जात आहात. या सगळ्याच गोष्टींमध्ये तुम्ही गेली 10 वर्ष झाले कोरिओग्राफी करत आहात. खूप मोठमोठ्या फेस्टिवलमध्ये तुम्ही कथक जो आपला आर्ट फॉर्म आहे, जे आपलं कल्चर आहे त्याला प्रेझेंट करता. या सगळ्यांमध्ये तुमच्या गुरूंचं श्रेय किती आहे आणि तुम्ही त्यांना काय सांगता त्यांच्याबद्दल? तुला माहितीये ऍज अ गुरु त्यांचा आदर होता आधीपासूनच. एक तर एवढा त्या पण खूपच गोड होता. म्हणजे मी तरी स्ट्रिक्ट आहे बऱ्यापैकी. आम्ही बोलायचो टीचर तुम्ही अजून स्ट्रिक्ट व्हा, आम्ही उलट बोलायचो. त्या एवढ्या गोड आहेत, एवढ्या स्वीट आहेत. तर तेवढं होतं. पण ना असं आहे की जेव्हा तुम्ही आणि एक तर माझी मोठी गोष्ट मी आय फील जी मी स्पेसिफिकली बघितली माझ्या गुरु का वेगळ्या आहेत फ्रॉम मेनी अदर गुरुज. त्यांनी ना कधी असं बांधून नाही ठेवलं मला. क्या बात आहे. म्हणजे शिकवतात आणि तुला ना जायचंय तिकडे अजून शिकायचंय त्या गुरुकडे जा. वाव. माझी परमिशन नको घेऊस. म्हणजे फ्री बर्ड एकदम. आय थिंक ओनली अ पर्सन हु इज सेक्युअर ना विल डू दॅट. तर म्हणून त्या खूप सेक्युअर आहेत ऍज अ गुरु. अँड त्यांनी ना मला आय कॅन से उडू दिलं मला खूप लवकर. आणि म्हणून थँक्स टू हर मी एवढ्या वेगवेगळ्या घराण्यामधून एवढ्या मोठ्या मीन्स बीन लकी 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 लकी. बिरजू महाराज 7 years त्यांच्याकडे, मग आदितीजी, कुमी बेन, म्हणजे अमेझिंग. गंगानीजी, गुरु ददितजी, असे ह्यूज लोकांकडे मी जाऊन मी शिकू शकते. कारण त्यांनी मला तेवढं फ्रीडम दिलं की तू जा आणि तू कर. आणि मग आता मी आता ह्या कम्युनिटीमध्ये वावरते आणि हे सगळे बघते. मी बघते किती बाकी सगळ्यांना एवढं खूप जणांना आहे तेवढं की नाही आम्ही ना आता आम्ही हा घरांना फॉलो करतोय तर आम्ही तर दुसऱ्या घरामध्ये नाही जाऊ शकत किंवा नाही. ह्यांनी कधीच आम्हाला स्टॉप नाही केलं कोणती गोष्ट. तर ती आय थिंक खूप मोठी गोष्ट आहे ती खूप. आणि मला अजून इनफॅक्ट आता अजून मला त्यांचा आदर वाटतो की नाव आय नो की शी इज रिअली अमेझिंग. आणि मे बी दॅट्स वाय मी ते फॉलो करते माझ्या स्टुडंट्सना. पण मी त्यांना सांगते जा कोणताही वर्कशॉप मिळाला जा शिका. हा आर्ट फॉर्म कोणताही आर्ट फॉर्म एवढा मोठा आहे
जितकं ग्रास्प करता येईल एक्झॅक्टली. आणि मुळात की तू शिकून ये, तुला काय नवीन शिकायला मिळालं मला शिकव. बरोबर. कारण मला पण काही गोष्टी माहिती नसतील. जा शिका, सगळ्यांनी एक दुसऱ्यांना वेल इक्विप करा, एनरिच इच अदर. सो आय थिंक दॅट वॉज अ ह्यूज थिंग. क्या बात आहे. म्हणजे त्या ज्या पद्धतीने त्यांच्या गुरूंबद्दल भरभरून बोलतायत, कारण हे तेव्हाच शक्य होतं. आज त्या ज्या लेवलला पोहोचलेल्या आहेत किंवा आज त्या जितकंही त्यांनी मिळवलेलं आहे, जितकं त्यांनी कमावलेलं आहे आणि आज ज्या पद्धतीने त्या समाजामध्ये वावरत आहेत, त्यामध्ये त्यांच्या गुरुचा जो काही त्यांना एक म्हणतात ना की एक हात असतो ना पाठीवरती की हा आम्ही आहोत, आणि त्यांच्या ब्लेसिंग्स, त्यांनी शिकवलेली त्यांची शिकवण्याची पद्धत, त्यांची शिकवण, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आज शिल्पा मॅम इथवर येऊन पोहोचलेल्या आहेत. आणि त्यांच्यामुळे आज डॉक्टर उदिती मॅम सारखे असे अनेक शिष्य घडत आहेत. सो खूप छान वाटतंय. आज गुरुपौर्णिमा आणि ह्या गप्पा खूप छान रंगल्यात. आणि या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहोत. शेवटचा एक प्रश्न आहे आणि त्यानंतर मी तुमच्या दोघींना काहीतरी विचारणार आहे. म्हणजे मला तुम्हाला विचारायचं सुरुवातीला शिल्पा मॅम की बीइंग अ गुरु, तुम्ही तुमच्या सगळ्या शिष्यांना कुठे बघता? म्हणजे काय येत्या काही वर्षांमध्ये तुमची काय अशी इच्छा आहे का की माझ्या शिष्यांनी इथपर्यंत पोहोचायला हवं? टू बिगिन विथ आय वॉन्ट की लाईफमध्ये त्यांनी हॅपी राहावं, त्यांना जे व्हॉट एव्हर गिव्स देम हॅपीनेस. ठीक आहे, बी इट डान्स ऑर व्हॉट एव्हर, आणि कोणत्याही फील्डमध्ये पेक्षा आयुष्यात दे शुड बी हॅपी. पैसे इज व्हेरी सेकंडरी, दे शुड बी हॅपी इन लाईफ. तो थोडासा पेरेंट हे पण येतं ना ऍज अ गुरु, तो मला बेसिकली ते पाहिजे. सेकंडली डान्स वाईज माझ्या आता ना ते त्याच्यात मी आता एवढी वर्ष त्यांना बघते ना, 6 वर्ष, किती जणी होत्या ना पहिल्या वर्षी, फर्स्ट 2 वर्ष तेव्हा लाईक व्हेरी ऍव्हरेज. म्हणजे मला वाटत माहित नाही कुठपर्यंत टिकेल ही मुलगी. आणि आता एवढे छान नाचतायत त्या, म्हणजे तुम्ही आता बघाल ना त्या यांची सगळे ऑलमोस्ट फक्त 19-20 आहेत, बाकी सगळे एवढे छान नाचतायत. तर आय फील, आणि दे हॅव दॅट डिसिप्लिन अँड ऑल दॅट, अँड आय फील दे गो प्लेसेस. They'll definitely go places, and I want them to do really good. And मला 100% I know. मी ह्याला पण सांगत किती विश्वास आहे. कर खूप काय करू शकता, करा फक्त करताना धडपडू नका. हो ते आमचं चालूच असतं. मी बोलली ना ती हॉबी आहे, सेकंड हॉबी आहे. म्हणजे त्या स्वतः डॉक्टर असून त्या असं, म्हणजे आता मगाशी सांगितलं पायाचा थोडासा इश्यू झालेला, आज हाताचा इश्यू झाला. चॅलेंजेस हवे असतात, असं नुसतं कसं आम्ही चॅलेंजेस पाहिजे. एक्झॅक्टली, चॅलेंजेसमुळे अजून जास्त शिकायला अजून मजा येते ना चॅलेंज असेल. तरी मी जाते क्लासला अशा हातामध्ये. हो अगदी डान्स करू, पाय असे सुजलेले असतात तरी मग. वाव, म्हणजे ह्यालाच म्हणतात डेडिकेशन. हो आहे एक्झॅक्ट. म्हणजे आय रिमेंबर एका क्लासमध्ये वन ऑफ द स्टुडंट लहान होती आणि तिचा पण फ्रॅक्चर झालेला, आणि ती क्लासला आली. तर मी बोलली की कशाला आलीस? नाही मी इथे बसून मी बघीन पण क्लास, पण मला असं बघायचं ना, नाही अजून I can bring that in people की they still want to come. गेल्या आठवड्यातच एवढा पाऊस होता, तर म्हणजे कोण येणार नाही येणार, ठीक आहे तरी मी जाईन. आणि तरी सगळे आय कुड सी सगळे येऊन बसले. वाव, यु नो, म्हणजे गुरुपौर्णिमेची खरी दक्षिणा. हो अगदी ना, अगदी ना. बिंग गुरु या सगळ्या गोष्टी खूप जास्त ग्रेटफुल आहे. ऑफकोर्स, व्हेरी मच. येस. आणि तुम्हाला मी विचारेन की आज मॅम तर ऑलरेडी एका वेगळ्या स्टेजवरती पोहोचलेल्या आहेत, खूप छान मोठमोठ्या लोकांसोबत काम करत असतात, पण एक शिष्य म्हणून काय वाटतं मॅम बद्दल शेवटी? म्हणजे तुम्हाला कुठे बघायला आवडेल शिल्पा मॅमना? मॅम ऑनेस्टली मॅमचं पोटेन्शियल एवढं आहे ना, अँड शी इज ऑलरेडी सो हॅपी, सॅटिस्फाईड, कंटेंट इन लाईफ, म्हणून ती आम्हाला पण ते शिक्षा देऊ शकते. इफ यू आर नॉट लाईक दॅट, यू कांट गिव्ह दॅट गायडन्स ऑल्सो. पण मला अशी इच्छा आहे की मॅमला जे हवंय लाईफमध्ये, जे हवंय डान्समध्ये, जे पण यू नेम इट शुड बी हर्स. आई ग, बस. म्हणजे जस्ट वाटतं मला आता हे सगळं. आय नो, राईट, सो मच लव्ह इज इन दिस रूम. खूप जास्त. म्हणजे व्हॅलेंटाईन डेला पण बोलवा आम्हाला. मी आहे ना थोडंसं बियॉन्ड जाते.
एक स्त्री ना एखाद्या स्त्रीचं ना फार कौतुक करत नाही आणि इकडे आल्यापासून ना फक्त तेच चाललंय. पण हे सगळं त्या कामाची मला असं वाटतं पोच पावती आहे. जितकी वर्ष तुम्ही सगळेच मेहनत घेताय त्याची पोच पावती आहे. शिल्पा मॅम बद्दल एक आवडीची गोष्ट आणि एक नावडीची गोष्ट. एक अशी गोष्ट जी तुम्हाला आवडत नाही आणि एक अशी गोष्ट जी तुम्हाला खूप जास्त आवडते. आता ते सांगावंच लागेल. ऑनेस्टली आवडत नाही असं खरंच मला वाटते. खरं मी विचार करून सांगेन. पण आवडते हे जे खूप प्रेमळ आहेत ना, खूप आवडतं. आज मी इथे आहे कारण त्यांचं प्रेम एवढं. अरे बाप, हे फॅक्ट आहे. हे खरंच फॅक्ट आहे. म्हणजे प्रेमळ आवडत नाही असंच बोलू पण नाही शकत कारण आय डिझर्व इट. आता ओरडणं मी उशिरानं ओरडणारच ना, त्याच्यात काय कौतुक करायचं. त्याच्यात नाही आवडायची भीती वाटते मला. पण नाही आवडायचं काय नाहीये, ते गरजेचं आहे. त्याने तेव्हा नाही बोललं तर मग ते गुरु कसे. अच्छा, पण मग असं अशी एकही गोष्ट नाही की जी तुम्हाला आवडत नाही मॅम बद्दल? नाही. ऐक, मी सांगितलं नाही असं काही. एक्झॅक्टली. हे खूप रॅन्डम क्वेश्चन आहेत जे मी सहज विचारले. आता मॅम कडून पण मला खरं आन्सर हवंय. तुम्हाला आज उदिती मॅम सोबत तुम्ही गुरु शिष्य पेअर मध्ये इथे बसलेला आहात. उदिती मॅमची एक आवडीची गोष्ट आणि एक न आवडणारी तर सांगितलं. टाइम फॉलो. ओके, टाइम मॅनेजमेंट इज बॅड. आवडीची पण खूप काही गोष्टी आहेत. एक तर ती मनाने खूप खूप चांगली येते आणि खूप अशी उदार मन, मोठं मन, सगळं पाहिजे घे. ॲज अ ह्युमन बिंग, ॲज अ डान्सर शी इज ग्रेसफुल. आय थिंक शी इज व्हेरी ग्रेसफुल. ती शी विल स्टँड ऑन द स्टेज, सगळेजण तिलाच बघणार. वाव, ऐसा है. बिग कॉम्प्लिमेंट. Yeah, so she is good and तिला पण तेच, if she can go places if she gets everything in time. क्या बात आहे. खूप छान. आज गुरु शिष्याचं हे खूप गोड नातं आज आपल्याला इथे पाहायला मिळालं. एक अशी शिष्या जी तिच्या मॅम बद्दल किंवा तिच्या गुरूंबद्दल बोलताना कधीच थकतच नाहीये. म्हणजे ती असं कंटिन्यू नॉनस्टॉप बोलू शकते. आणि एक अशी गुरु जिला असे शिष्य मिळालेले आहेत, त्यामुळे ती स्वतः खूप ग्रेटफुल करवते स्वतःला. सो अशा सगळ्या स्टुडंट्समुळे तर असं ही खूप गोड जोडी आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आली होती. आणि श्रोते हो, गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा म्हटलं की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आई वडील हे आपले गुरु आहेतच, पण आई वडिलांनंतर आपल्याला आपल्या करिअरमध्ये किंवा आपल्या कामामध्ये पुढे घेऊन जाणारे गुरु सुद्धा हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असतात. आणि त्यामुळे या सगळ्या गुरूंना खूप खूप गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. आणि तुम्ही कुठे जाऊ नका. आमचा हा गुरुपौर्णिमेचा विशेष पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आणि आजच्या या गुरुपौर्णिमेच्या पॉडकास्टमध्ये शिल्पा मॅम आणि डॉक्टर उदिती मॅम, तुम्ही दोघीही गुरु शिष्याची ही जोडी आमच्यासोबत इथे सहभागी झाली. त्यामुळे या दोघींचेही मी मनापासून खूप खूप आभार मानते. तुमच्या दोघींनाही पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. येस. तर श्रोते हो, आपल्या आजच्या या सेगमेंटमध्ये मी आरजे कोमल इथेच तुमची रजा घेते आणि जाता जाता इतकंच सांगते, गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचं मूर्तिमंत प्रतीक. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वच गुरूंना गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आमचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि आचार्य 90 FM वरती सुंदर मनमुराद गाण्यांचा आस्वाद घेत रहा. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. थँक्यू.